विषयाचं नाव आहे बाबांच्या कपाटातलं खोटं. त्या दिवशी मला बाबांच्या कपाटात एक लाल वही सापडली. सुरुवातीला वाटलं नेहमीसारखा दुधाचा किंवा घरच्या खर्चाचा हिशोब असेल. पण पहिलंच पान उघडलं आणि वर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, खोटं नंबर 1. मी थरथरत्या हाताने पान उलटत गेलो आणि शेवटच्या पानावर आलो तेव्हा माझा जीव वर खाली झाला. त्या वहीतलं सर्वात महत्वाचं शेवटचं पान कोणीतरी घाईघाईने फाडून टाकलं होतं. बाबा आयुष्यभर माझ्यापासून असं काय लपवत होते जे त्यांनी फाडून टाकलं? ते वाचल्यावर मी सलग 3 रात्री झोपू शकलो नाही. अनेकदा आपण ज्या माणसांसोबत आयुष्यभर एकाच छताखाली राहतो त्यालाच आपण गंडवतोय, त्याच्या डोळ्यात धूळ फेकून आपण आपलं आयुष्य जगतोय असं आपल्याला वाटत असतं. पण त्या दिवशी मला समजलं, खेळ उलटा होता. चला अगदी सुरुवातीपासून सांगतो की नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं. पुण्यात IT कंपनीत नोकरी लागून मला 3 वर्ष झाली होती. सुट्टीला गावी आलो होतो. बाहेर मस्त पावसाळी वातावरण होतं. आई स्वयंपाकघरात दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करत होती. तेव्हा मी सहज म्हणाली, अरे अमित, जरा बाबांचं कपाट आवरून ठेव रे, खूप पसारा झालाय. त्यांचे जुने कपडे, काही कागदपत्र, सगळंच अस्ताव्यस्त पडलंय. बाबा नेहमीप्रमाणे बाहेर ओट्यावर बसून डोळ्यावर चष्मा चढवून शांतपणे पेपर वाचत होते. त्यांच्या कपाळावरच्या सुरकुत्या सांगत होत्या की वय वेगाने धावतंय. मी खोलीत आलो. बाबांचं ते जुनं सागाच्या लाकडाचं कपाट उघडलं. त्यांच्या तो परिचयाचा कर्र असा आवाज झाला. कपाटात तो जुना ओळखीचा वास होता, ज्या वासात बाबांचं संपूर्ण आयुष्य सामावलेलं होतं. जुनी पांढरी धोतर, फिकट रंगाचे कडक इस्त्रीचे शर्ट आणि खाली पडलेली जुनी बँकेची पासबुक्स. मी वरचे कपडे बाजूला काढत गेलो. अगदी मागे कपाटाच्या कोपऱ्यात एका जुन्या मळकट पांढऱ्या धोतराची घडी घालून ठेवली होती. ती घडी सहज पडलेली नव्हती, ती जाणीवपूर्वक कशाच्या तरी मागे लपवलेली होती. मी कुतूहलाने ती घडी बाहेर काढली आणि उघडली. त्या धोतराच्या आत एक जुनी लाल रंगाची डायरी होती. तिचं कव्हर कापडी होतं, कडा झिजल्या होत्या आणि त्यावरचे दोरे निघाले होते. मला वाटलं नेहमीप्रमाणे सामानाचा हिशोब असेल. मी सहज पहिलं पान उलटलं आणि माझे हात तिथेच गोठले. वरच्या बाजूला बाबांच्या ओळखीच्या वळणदार अक्षरात लिहिलं होतं, खोटं नंबर 1 आणि खाली तारीख होती 14 मार्च. मी त्या 14 मार्चच्या तारखेखाली वाचायला सुरुवात केली. बाबांनी लिहिलं होतं, आज फोनवर मुलाला सांगितलं की मी एकदम ठीक आहे, पण डॉक्टरांनी डाव्या गुडघ्याचं ऑपरेशन तातडीने करायला सांगितलंय. खर्च 60,000 आहे. राहू दे, मुलाच्या कॉलेजची फी भरायची आहे. ऑपरेशन तर काय, नंतरही करता येईल. हे वाचल्या वाचल्या माझ्या छातीत एकदम कळ आली. माझे डोळे त्या पानावर खेळले. मला तो दिवस, ती तारीख अगदी स्पष्ट आठवली. मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो. कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू होते आणि मला मित्रांसोबत एका प्रोजेक्टच्या कामासाठी आणि ट्रिपसाठी गोव्याला जायचं होतं. मी बाबांना फोन केला होता आणि म्हणालो होतो, बाबा मित्रांसोबत जायचंय, 5,000 हवेत. बाबा फोनवर खूप खंबीर, नेहमीसारख्या कडक आणि हसऱ्या आवाजात म्हणाले, अरे घेऊन जा की, पैशाची काय काळजी करतोस, मी एकदम ठणठणीत आहे. आम्ही मुलांनी विचारलेला कसे आहात बाबा या प्रश्नाला प्रत्येक मराठी बाप जे मी ठीक आहे असं उत्तर देतो ना, त्याचं पहिलं ठरवून बोललेलं खोटं असतं हे मला त्या दिवशी त्या कपाटासमोर उभं राहून समजलं. माझ्या गोव्याच्या ट्रिपचे 5,000 रुपये बाबांच्या गुडघ्याच्या 60,000च्या ऑपरेशनपेक्षा मोठे झाले होते. मला वाटलं आता मला सगळं समजलं. पण मी जेव्हा पुढचं पान उलटलं तेव्हा जे लिहिलं होतं त्यानं हे पहिलं खोटं खूप लहान वाटायला लागलं. मी घाईघाईने पुढचं पान उलटलं. तारीख होती 7 नोव्हेंबर.
त्या पानावर बाबांनी लिहिलं होतं, आज त्याला नवीन लॅपटॉपसाठी 50,000 रुपये पाठवले. कंपनीने यावेळेस मोठा बोनस दिला असं त्याला खोटं सांगितलं. आज घरातली कपिला, आमची लाडकी म्हैस, विकली. गोठा रिकामा झाला. तिचं वासरू खूप ओरडत होतं. आई दिवसभर जेवली नाही, पण मुलाचा अभ्यास आणि प्रोजेक्ट अडकायला नको. हे वाचून माझे हात थरथरायला लागले. माझ्या डोळ्यासमोर आमचा तो गावी असलेला गोठा उभा राहिला. कपिला, जी आमच्या घरच्या सदस्यासारखी होती, तिचं दूध पिऊन मी मोठा झालो होतो. जेव्हा कोरोना संपत आला होता, तेव्हा मी बाबांकडे माझ्या शेवटच्या वर्षाचं प्रोजेक्ट करण्यासाठी एक लॅपटॉप हवाच अशी मागणी केली होती. मी घरात खूप चिडून फोन केला होता. बाबा, तुमच्यामुळे माझं प्रोजेक्टचं काम अडलंय. तुम्ही मला कधी पाठवणार आहात? 2 दिवसात माझ्या खात्यावर 50,000 आले होते. बाबांचा फोन आला होता. ते म्हणाले, अरे, दिवाळीचा मोठा बोनस मिळाला यावेळेस कंपनीकडून. घे नवीन लॅपटॉप, टेन्शन नको घेऊ. मी पुण्यात मित्रांना हॉटेलमध्ये बसून कौतुकाने सांगायचो, माझ्या बाबांना कंपनीत भारी बोनस मिळतो. मला काय माहीत होतं, माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर दिसणारा प्रत्येक रंग आमच्या गोठ्यातला कपिला गाईच्या बदल्यात आला होता. एका बापाने स्वतःचा शर्ट कधी बदलला नाही, पण माझ्या सुखासाठी त्यांनी घराची लक्ष्मी विकली होती. आणि हे सगळं एका वहीत मिटून ठेवलं होतं. मी पुरता हादरलो होतो. माझा श्वास फुलला होता. मला वाटलं आता ही डायरी संपली असेल. मी शेवटचं पान बघायला गेलो आणि तिथेच मला तो धक्का बसला, ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला होता. डायरीचं जे शेवटचं पान होतं ते कोणीतरी अतिशय घाईघाईने फाडलं होतं. फक्त एक पांढरी करवतीसारखी फाडलेली किनार तिथे उरली होती. माझा जीव वर खाली व्हायला लागला. जर बाबांनी इतकी सगळी गुपितं लिहून ठेवली होती, तर मग शेवटच्या पानात असं काय होतं जे त्यांनी फाडून टाकलं? त्यात कोणतं असं तिसरं खोटं होतं जे त्यांनी आईपासून किंवा माझ्यापासून लपवलं? त्यांनी स्वतः फाडलं की आईने? मला आता शांत बसणे शक्य नव्हते. आणि माझ्या लक्षात आलं की वहीच्या मागच्या कव्हरच्या आतल्या बाजूला एक छोटा खिसा होता. त्या खिशात एक जुनं पिवळं पडलेलं पोस्टाचं पाकिट दुमडून ठेवलं होतं. मी थरथरत्या हाताने ते पाकिट बाहेर काढलं. त्यावर लाल शाईने माझं नाव लिहिलं होतं, अमित. त्या पाकिटात तेच फाडलेलं पान होतं. बाबांनी ते वहीतून फाडून तिथे लपवून ठेवलं होतं. मी ते पत्र उघडलं. त्यावर बाबांच्या हाताचा थरकाप स्पष्ट दिसत होता. अक्षरे गोळा झाली होती आणि बाबांनी लिहिलं होतं, अमित, जर ही वही आणि हे पान तुझ्या हातात लागलं असेल, याचा अर्थ मी आता या जगात नाहीये किंवा तू आता स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचं कपाट स्वतः आवरण्या इतका मोठा झालायस. मला माहीत आहे, हे सगळं वाचून तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल. तुला वाटेल तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी खूप मोठे त्याग केले, स्वतःची स्वप्न मारली, खूप कष्ट सोचले. तू स्वतःला दोषी मानत असशील. मी वाचताना थांबलो. मला वाटलं होतं बाबा पुढे लिहितील की मी तुझ्यासाठी हे सगळं केलं, तू आता आमची काळजी घे, आम्हाला पैसे दे. पण नाही. पुढे जे लिहिलं होतं त्याने माझ्या अस्तित्वालाच हलवून सोडलं. बाबांनी पुढे लिहिलं होतं, पण बाळा, एक लक्षात ठेव, मी तुझ्यासाठी कोणताही त्याग केलेला नाही. मी जे काही केलं ते माझ्या स्वार्थासाठी केलंय. मला खूप शिकायचं होतं. मला घरच्या परिस्थितीमुळे मी 10वीच्या पुढे जाऊ शकलो नाही. मला मोठ्या शहरात फिरायचं होतं, पण गावाची वेस ओलांडता आली नाही. माझ्या आयुष्यातली जी अपूर्ण स्वप्न होती ना, ती जेव्हा मी तुझ्यात पूर्ण होताना बघतो, तू जेव्हा नवीन लॅपटॉपवर काम करतो, तू जेव्हा पुण्यात मोठ्या ऑफिसमध्ये जातोस, तेव्हा मला मिळणारा आनंद मी शब्दात सांगू शकत नाही. मी माझ्या मुलात माझं अपूर्ण राहिलेलं आयुष्य जगतोय बाळा. त्यामुळे स्वतःला कधीच दोषी मानू नकोस. तू जिंकलास की मी जिंकल्यासारखं वाटायचं, एवढंच. आणि हो, मी तुला फोनवर कधीच बोललो नाही, पण मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो. तुझा बाबा. डोळ्यात पाणी आलं होतं, पण मी ते पुसून टाकलं. रडण्यात वेळ घालवायचा नव्हता.
जो बाप माझ्यामध्ये स्वतःचं आयुष्य जगत होता त्याला आता मला आनंदी बघायचं होतं. मी तडक उठलो, गाडीची चावी घेतली आणि बाजारात गेलो. बाबांसाठी एक छानसा सुती फिकट निळ्या रंगाचा शर्ट विकत घेतला, जो रंग बाबांना खूप आवडायचा. संध्याकाळी घरी आलो त्या पाऊस थांबला होता. आकाश स्वच्छ होतं. बाबा नेहमीप्रमाणे गॅलरीत त्यांच्या त्या जुन्या प्लॅस्टिकच्या खुर्चीवर शांत बसले होते. मी मागून गेलो. तो नवीन शर्ट त्यांच्या मांडीवर ठेवला. बाबांनी दचकून शर्टकडे पाहिलं, मग माझ्याकडे पाहिलं आणि आश्चर्याने म्हणाले, अरे हे काय, कशाला उगाच खर्च केलास? माझ्याकडे आहेत की कपडे, नीट जपून ठेव पैसे. मी काहीच बोललो नाही. मी त्यांच्या शेजारीच जमिनीवर बसलो. त्यांचा तो शेतात काम करून खरखरीत झालेला कष्टकरी हात माझ्या दोन्ही हातात घेतला. हसलो आणि म्हणालो, बाबा आज खर्च तुमचा नाही, आज खर्च माझा आहे. बाबांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात सगळं गुपित उघडण्याचा एक भाव होता. त्यांनी काहीही न बोलता हळूच माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि नेहमीप्रमाणे म्हणाले, वेडा आहेस. मी हसलो. बाबांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो, बाबा तुम्ही तुमची सगळी कर्तव्ये अगदी प्रामाणिकपणे पार पाडली. तुमची स्वप्न बाजूला ठेवून मला मोठं केलं. पण आता मी सक्षम आहे. आता तुमची काळजी घ्यायला, घराची जबाबदारी उचलायला तुमचा मुलगा खंबीरपणे उभा आहे. आता तुम्ही बिनधास्त राहा. धन्यवाद.